Welcome back to Pratik Academy. In this video, we will study about HCF or त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो मसावी. ओके, दोन किंवा जास्त संख्या दिल्या असतील तर त्यांचा HCF किंवा मसावी कसा काढायचा हे आपण पाहूया. देन व्हॉट इज HCF? चा लॉंग फॉर्म काय येतो? HCF स्टँड्स फॉर हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजेच मराठीमध्ये जर आपण म्हणू शकतो सर्वोच्च किंवा महत्तम सामायिक अवयव. महत्तम सामायिक अवयव. तर तो कसा शोधायचा? दोन किंवा तीन जास्त संख्या दिल्या असतील तर त्यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर, महत्तम सर्वात मोठा सामायिक म्हणजे दोघांना पण समान असणारा अवयव कसा शोधायचा ते आपण पाहू. सो देर आर टू मेथड्स to finding this. First we will see it is factor method. Okay, आपण एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल सपोज आपण 10 आणि 12चं काय करायचं आहे? हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF शोधायचं आहे. तर ते कसं शोधणार? तर टोटल 3 रोज करून घ्या किंवा अशी मांडणी करून घ्या. ओके, राईट फर्स्ट नंबर हिअर, सेकंड नंबर हिअर. तर एक नंबर असा फाइंड आउट करा की ज्यांनी ह्या दोघांना पण काय होतं भाग बसतो. तर 10 आणि 12 ह्या दोघांना पण पूर्ण कंप्लीट भाग जाणारी संख्या कुठली आहे? 2. आणि if we divide this then कितीचा भाग बसेल? 5. here 6. okay. आता खाली आलो नेक्स्ट लाईनला. तर 5 आणि 6 ह्या दोन्हींना पण भाग जाणारी कोणती संख्या आहे का? नाही. त्यामुळे आपल्याला स्टेप थांबल्या येतोच. और वी विल स्टॉप हिअर. देन HCF और आपण असं म्हणू शकतो की 1 ने काय होईल? ह्या दोघांना पण भाग जाऊ शकतो. ओके, ओनली 1. सो HCF इज प्रोडक्ट ऑफ फॅक्टर्स इन दिस रो, सॉरी इन दिस कॉलम. या कॉलममध्ये जितके फॅक्टर्स येतात प्राईम फॅक्टर्स त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे HCF त्या दोन संख्यांचा. इथे किती येईल? 2 येईल. ओके, नाउ वी विल एक्सटेंड दिस फॉर 3 टर्म्स. लेट्स से we have to find out HCF for 60, 36 and 12. 60, 36 आणि 12 साठी आपल्याला HCF काढायचं आहे. तर काय करा, प्रत्येक नंबरसाठी एक कॉलम. असे किती लागतील कॉलम आपल्याला? 3 लागतील. सो दिस इज 60, 36 and 12. फर्स्ट तर व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? फर्स्ट स्टेप काय करायचे? फाइंड आउट अ नंबर विच डिवाइड्स 60, 36 अँड 12 कम्प्लिटली. असा कोणता नंबर सापडतोय? 12ला पण जाईल, 36, 60ला पण जाईल. सो इट इज 4. 4 सगळ्यांना डिवाइड होतो. तर कितीचा भाग बसतो इथं? 15. तर 9. तर 3. नाव हिअर find out a number which divide completely 3, 9 and 15. असा कोणता नंबर आहे ज्याच्यामध्ये 15, 9 आणि 3ला भाग देतोय? इट इज 3. त्याचा भाग असेल 5, 3, 1. आता ह्या स्टेपला आल्यानंतर 5, 3 आणि 1 या कुठल्याही एका संख्येने भाग जातोय का? नाही. सो वी विल स्टॉप हिअर. and then HCF
is. What is the HCF? Product of factors in this column. So what is the factor? 4, and second is 3. So 4 into 3, 12. So HCF of these three numbers is 12. So this is factor method. This is easy. Okay. And another one method is division method. Okay. B method, और किंवा त्याला मराठीमध्ये आपण भागाकार पद्धत असं म्हणतो. Okay. And how to use this method? Suppose again we have to find out HCF of 10 and 12. So 10 and 12 ह्यामध्ये जी मोठी संख्या आहे ती साईनच्या आतमध्ये घ्या आणि 12 न त्याला काय करा, डिवाइड करा. तर कितीचा भाग बसेल इथं? 1. So 10. The remainder is 2. तर जो रिमाइंडर आला आहे 2 त्याने काय करा, 10ला भागाला घ्या और डिवाइड 10 बाय दिस 2. त्या केसमध्ये 10 पूर्ण भाग होतो का? एस 10 चा भाग बसला 5चा, रिमाइंडर इज 0. तर ज्यावेळी रिमाइंडर 0 येईल, ओके, when remainder is 0 then corresponding number, this number is called as a HCF. Okay. This divisor is called as a HCF for which remainder is 0. So this is the division method. Okay, HCF is here 2, or I will write here HCF is 2. We'll take another one example here. Suppose आपल्याला सांगितलं की find out HCF of 525 and 275. Then how will you find out? Okay, जी मोठी संख्या आहे ती साईनमध्ये घ्या आणि लेस स्मॉल संख्येने काय करा, डिवाइड करायला घ्या. तर कितीचा भाग बसेल? 1चा. चेक करा तुम्ही. 275. शिल्लक किती राहील? 0 here 5 and here 2. Okay. 55 0. Then what is the next stage? Divide this number by this remainder. 275 ला डिवाइड करायला घेतला आपण. तर कितीचा भाग बसेल? पुन्हा 1चा. किती आहे? 250. So what is the remainder here? 5 2 0. तर 250 HCF आहे का? No, because remainder is not 0. So again take division. तर इथं सेपरेट लिहितो. 225 रिमाइंडर, डिवायझर इथं होता 250. तर कितीचा भाग असेल? 10चा. What is the remainder here? 0. So this is the divisor for which remainder is 0. 25 साठी बाकी किती आली शिल्लक? हे 25 ज्यावेळी विभाजक होता त्यावेळी बाकी आली 0. So 25 is the HCF of these two numbers. Okay, what is the limitation of this method? We can use this method for finding HCF of only two numbers. But what is the advantage? If numbers are very big, 525 and 275, ह्यासाठी आपण जर फॅक्टर मेथड यूज केली तर लेंदी होत जाईल. So when numbers are big, then division method is used, and it is only for two numbers. So this is the HCF. In next video we will look for
LCM. If you like this video, please subscribe our channel, and if you have any doubt, you can contact us on our WhatsApp number provided. Thank you for watching this video.